स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसारोपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरजमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे। मिरज शहरातील मोमीन गल्ली बोकड चौक परिसरात बेकायदेशीरपणे गोवंश जनावरांची कत्तल केली जात होती आणि मिरज शहर पोलिसांनी थेट छापा टाकून 4 जणांवर कारवाई केली आहे। या एकट्या कारवाईत तब्बल 37 जनावरांची सुटका करण्यात आली असून 1400 किलो गोमांस आणि 5 मोठ्या गायी जप्त करण्यात आल्या आहेत। एकूण मुद्देमालाची किंमत 5,30,000 रुपये असून या प्रकरणी मिरज शहर पोलीस अधिक तपास करत आहेत। बुधवारी सकाळी मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांना गोपनीय खबराकडून माहिती मिळाली की मोमीन गल्ली बोकड चौक मिरज येथे उघडपणे गोवंश जनावरांची कत्तल सुरू आहे। क्षणाचाही विलंब न करता पोलीस पथकाने धाड घातली आणि समोर आलेलं दृश्य थरारक होतं। मोठ्या प्रमाणात गोमांस, जिवंत गायी व त्यांची बछडे व म्हशीची बछडे आणि गोमांसाने भरलेलं वाहन पोलिसांच्या हाती लागलं। या प्रकरणी तातडीने 4 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे। या कारवाईत 1400 किलो गोमांस, 5 मोठ्या गायी, 32 वासरे, त्यामध्ये 24 गोवंशीय आणि 8 म्हैसवर्गीय तर एक महिंद्रा पिकअप गाडी जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणी अजीज बेपारी, सलमान हारून बेपारी आणि लाल्या तसेच सूरज कबीर सय्यद सर्वजण राहणार मिरज जिल्हा सांगली या चौघांविरुद्ध मिरज शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 325, 3.5 सह महाराष्ट्र प्राणी अधिनियम कलम तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम कलम 11 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही मोठी कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, भैरवनाथ पाटील, उपनिरीक्षक विनायक मासाळे, उपनिरीक्षक प्रकाश निकम, निलेश कदम, धुमाळ, गव्हाणे, लोंढे, नदाब, लक्ष्मण कौजलगी, वाघमारे, गजानन बिराजदार, सचिन सनदी, संतोष पाटील, स्वप्नील नाईकोडे, दीपक परीट, श्रीकांत केंगार या संपूर्ण पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली। दरम्यान या प्रकरणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या गोरक्षा समितीकडून या कारवाईबाबत स्वागत करण्यात आले असून पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींवर संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे। मी प्रणिल गिल्डा, सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग। आमच्याकडे मिरज शहर पोलीस स्टेशन येथे एक गुन्हा आज आम्ही नोंद केलेला आहे। गुन्हा रजिस्टर क्रमांक 216/2026 ज्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम 325 तसेच महाराष्ट्र प्राणी अधिनियम 1976 कलम 5(1), 2, 5(ब), 5(क), 9 तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम चे कलम 11 यानुसार आम्ही हा गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये मिरज शहरचे पोलीस निरीक्षक श्री किरण चौगुले साहेब आणि त्यांच्या पथकाला अशी माहिती मिळाली होती की मिरजमधील मोमीन गल्ली बोकड चौक या ठिकाणी काही जनावर हे कत्तल करण्याच्या उद्देशाने क्रूरतेने तिथे बांधून ठेवलेली आहेत। त्यामध्ये तत्काळ खातरजमा करून कारवाई केली असता आम्हाला त्या ठिकाणाहून साधारण 1400 किलोग्राम गोमांस, त्यासोबतच 5 मोठ्या गायी आणि 32 वासरं मिळालेली आहेत। एकूण मुद्देमाल गाडीसहित हा जो आहे तो 5,10,000 एवढी रक्कम त्याची होते। सदर घटनेच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास मिरज शहर पोलीस स्टेशन करत आहे।